नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत. मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं. हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की आता 4,600च्या भावावर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीन विकावं की मग थांबावं. सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की आता 4,600च्या भावावर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीन विकावं की मग थांबावं. हा सवाल तुमच्या मनातला आहे आणि हाच सवाल माझ्या मनातला आहे. आज भारतवर्षातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की 4,600च्या भावावर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीन विकावं की मग थांबावं. या महत्त्वाच्या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा. सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो. तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की 4,600च्या भावावर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीन विकावं की मग थांबावं. या प्रश्नाचं अचूक उत्तर घ्यायचं म्हटलं तर सध्याची कंडिशन काय, देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये भविष्यात बाजारभाव पातळी कशी राहू शकते, या सर्व गोष्टींचा जोपर्यंत आपण विचार करणार नाहीत तोपर्यंत आपल्या लक्षात येणार नाही की 4,600च्या भावावर सोयाबीन विकल्यानंतर फायदा होणार की थांबल्यानंतर फायदा होणार. आता एक एक गोष्ट तुम्हाला उलगडून सांगतो, समजावून सांगतो, ज्यामुळे तुमची घाई होणार नाही, गडबड होणार नाही, तारंबळ अजिबात उडणार नाही. तर बघा मित्रांनो, आंतरराष्ट्रीय भाव पातळीचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजार $10.5 प्रतिबुशेसच्या आसपास आहे. असं मानलं जात आहे की 31 ऑक्टोबरपर्यंत बाजारभाव हे आपल्याला $11 प्रतिबुशेसपर्यंत जाताना दिसणार आहे. याचा अर्थ सुधारणा आहे आणि या सुधारणेचा परिणाम देशांतर्गत बाजारात 100% होणार. दुसरीकडे बघायला गेलं तर 15 ऑक्टोबर नंतर कोणत्याही क्षणी मोदी सरकारची सोयाबीन खरेदी सुरू होण्याची शक्यता आहे आणि याच्यामुळे काय होणार, देशात भाववाढीसाठी पोषक वातावरण. ज्या ओव्हरऑल सिच्युएशन आपल्याला दिसत आहे, सोबतच पश्चिम आशियातील युद्धामुळे कच्च्या तेलाचे भाव वाढून खाद्यतेला आधार मिळू शकतो. हाही एक सकारात्मक बिंदू आहे आणि या सर्व घडामोडींमुळे आपल्याला नजीकच्या भविष्यात म्हणजे 31 ऑक्टोबरच्या आसपास आपल्याला तिथपर्यंत पाचाराचा भाव मिळण्याची दाट शक्यता आहे. मग मला सांगा की पुढच्या 2-3 आठवड्यात जर भाव पाचारापर्यंत जाऊ शकत असेल तर 4,600च्या आसपास आपण विक्री करणे योग्य की अयोग्य. तर मला वाटते 4,600च्या भावावर सध्या विक्री करण्याचा निर्णय 100% आपल्यासाठी चुकीचा ठरेल. आपण थांबलं तर आपला फायदा होईल आणि त्याचबरोबर आपण एक गोष्ट लक्षात ठेवा की 5,000 किंवा त्याच्या उपर जर बाजारभाव गेला तर तिथं मात्र आपल्याला थांबायचं नाही. गरजेपुरतं सोयाबीन विकायचं ज्याच्यामुळे आपला फायदा होणार आणि जे शिल्लक सोयाबीन आहे मित्रांनो, ते सोयाबीन आपल्याला काय करायचं, या ठिकाणी दिवाळीनंतर विक्रीस काढायचे. ज्यामुळे भाव वाढला तर वाटेल बरं झालं ठेवलं होतं, भाव घटला तर वाटेल बरं झालं 50% मी विकलं होतं. या पद्धतीनं जर विचार केला तरच आपला होईल 100% फायदा. तर मित्रांनो, आता भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव, या महत्त्वाच्या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.